नमस्कार, मी अमित भिडे। सकाळी 7च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। माल वाहतूकदारांच्या संपामुळे भाजीपाला अडकून राहण्याची शेतकऱ्यांना भीती, संपकर्ते भूमिकेवर ठाम। नांदेडमध्ये महसूल विभाग सुरू करण्याचा निर्णय, संतप्त लातूरकरांचा आज बंद। नाशिकमध्ये 10 कामगारांचा आत्महत्येचा प्रयत्न, नोकरीवरून काढल्यानंतर कीटकनाशकाचं सेवन। आणि गडचिरोलीतल्या 31 उपनिरीक्षकांच्या अखेर बदल्या, पोलीस महासंचालकांचा आदेश। बातम्या पाहूया आता विस्तारानं। विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारलाय। त्याचा परिणाम नाशिक, पुण्यासारख्या उत्पादक पेठांवर झालाय। भाजीपाला अडकून राहण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते। मुंबईच्या बाजारपेठेवर मात्र अजून फारसा परिणाम झालेला नाही। औरंगाबाद विभागाचं विभाजन करून नांदेडमध्ये नवा महसूल विभाग सुरू करायला राज्य सरकारनं काल मान्यता दिली। या नव्या महसूल विभागात नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। अखेरच्या सत्रात आपलं स्वागत। आता एक नजर टाकूया निरनिराळ्या वृत्तपत्रांमध्ये काय आलंय त्याच्यावर। त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे सहकारी गिरीश निकम। गिरीश, बातमीपत्रात तुझं स्वागत। नमस्कार अमित, धन्यवाद। गिरीश, आजची वृत्तपत्र काय सांगशील? नांदेड आणि लातूरमध्ये जो वाद निर्माण झालेला की महसूल आयुक्तालय कुठे असावं, नांदेडला असावं का लातूरला असावं, तर अशोक चव्हाणांनी काल तडकाफडकी निर्णय घेऊन नांदेड इथे ते महसूल आयुक्तालय असं जाहीर केलं आणि त्याच्यावरनं विलासरावांना झटका असं मथळा सकाळचा सजलेला आहे। तर महाराष्ट्र टाइम्सनी पण महसुली गद्दीवरून संघर्ष असं म्हटलेलं आहे। ही बातमी अगदी मेन केलेली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 9च्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।